आज 1 नोव्हेंबर. आपण दररोज जवळपास 8 ते 10 क्वेश्चन डेली बेसिसवरती सकाळी 5 वाजता घेऊन येत असतो. त्यातला हा पहिला क्वेश्चन. युरोपियन युनियनने भारतासोबत कोणत्या करारावर स्वाक्षरी केली? ए. हरित ऊर्जा भागीदारी, बी. मुक्त व्यापार करार, सी. डिजिटल डेटा संरक्षण करार, डी. औषध निर्माण करार. याचं योग्य उत्तर आहे हरित ऊर्जा भागीदारी. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, RBI इनोव्हेशन हबचे मुख्यालय कुठे आहे? ए. मुंबई, बी. पुणे, सी. बेंगळुरू, डी. हैदराबाद. याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. तिसरा क्वेश्चन. वर्ल्ड बँकने भारताला कोणत्या क्षेत्रासाठी $750 मिलियन मदत जारी केली? ए. पायाभूत सुविधा, बी. शिक्षण, सी. ऊर्जा आणि डी. पाणी पुरवठा. याचं योग्य उत्तर आहे स्वच्छ ऊर्जा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, RBIने कोणत्या महिन्यात डिजिटल रुपया व्यवहाराची मर्यादा वाढवली? ए. ऑक्टोबर 2025, बी. नोव्हेंबर, सी. सप्टेंबर, डी. जुलै. योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 2025. त्यानंतरचा क्वेश्चन, भारत ई-पे नावाचे नवीन पेमेंट प्लॅटफॉर्म कोणत्या बँकेने सुरू केले? ए. SBI, बी. HDFC, सी. बँक ऑफ बरोडा, डी. ॲक्सिस बँक. याचं योग्य उत्तर आहे बँक ऑफ बरोडा. त्यानंतर भारत सरकारने आयुष्यमान भारत 3.0 योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली? ऑप्शन ए. वृद्धांसाठी मोफत आरोग्य सेवा, बी. शेतकऱ्यांना विमा संरक्षण, सी. शहरी गरिबांसाठी आरोग्य कवच, डी. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विमा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. शहरी गरिबांसाठी आरोग्य कवच. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, स्मार्ट ग्राम कनेक्ट प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन ए. ग्रामीण विकास मंत्रालय, बी. कृषी मंत्रालय, सी. IT मंत्रालय, डी. मानव संसाधन मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे ए. ग्रामीण विकास मंत्रालय. भारताने नवीन स्टार्टअप ग्रोथ मिशन कोणत्या मंत्रालयाखाली सुरू केला? ऑप्शन ए. वित्त मंत्रालय, बी. MSME मंत्रालय, सी. वाणिज्य मंत्रालय, डी. IT मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे वाणिज्य मंत्रालय. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये कोणते राज्य इलेक्ट्रिक व्हेकल कॅपिटल ऑफ इंडिया घोषित झाले? ए. महाराष्ट्र, बी. तामिळनाडू, सी. गुजरात आणि डी. दिल्ली. याचं योग्य उत्तर आहे बी. तामिळनाडू. भारतामध्ये राष्ट्रीय डेटा संरक्षण प्राधिकरण NDPA कुठे स्थापन झाले? ऑप्शन ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. हैदराबाद, डी. बेंगळुरू. याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतात कोणती पहिली ग्रीन हायड्रोजन ट्रेन चालू झाली? ऑप्शन ए. वाराणसी एक्सप्रेस, बी. हिमालयन क्वीन, सी. केरळ ग्रीन लाईन, डी. जनशताब्दी एक्सप्रेस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हिमालयन क्वीन. डिजिटल हेल्थ मिशन 2.0 कोणत्या राज्यात सुरू झाला? ऑप्शन ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. केरळ, डी. ओडिसा. याचं योग्य उत्तर आहे ए. महाराष्ट्र. भारताने कोणत्या देशासोबत कोकण 25 नौदल सराव केला? ऑप्शन ए. अमेरिका, बी. युनायटेड किंगडम, सी. जपान, डी. फ्रान्स. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. युनायटेड किंगडम. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारताने कोणता GI टॅग असलेला
इंडियन लाईम उत्पादन प्रथमच UK ला निर्यात केला? ऑप्शन ए कोकण लिंबू, बी इंडिया लाईम, सी नागपूर संत्री आणि डी सोलापूर डाळिंब. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंडी लाईम. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सुनील अमृत या भारतीय मूल संशोधकाला कोणता आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला? ऑप्शन ए नोबेल शांती पुरस्कार, बी ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज, सी मॅन बुकर, डी युनेस्को अवॉर्ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज. यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला AI आधारित लोकसेवा केंद्र कुठे सुरू झाला? ऑप्शन ए पुणे, बी हैदराबाद, सी अहमदाबाद, डी भोपाळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारत नेट 3.0 प्रकल्पाचा उद्देश काय आहे? ए ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बी रेल्वे आधुनिकीकरण, सी ई शासन, डी आरोग्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला डिजिटल हक्क आयोग कुठे स्थापन झाला? ऑप्शन ए दिल्ली, बी मुंबई, सी बेंगळुरू, डी चेन्नई. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दिल्ली. आपल्या या चॅनलवरती दररोज सकाळी 5 वाजता डेली बेसिसवरती करंट अफेअर्स टाकले जातात, जे तुम्हाला सरळ सेवा, पोलीस भरती आणि अशा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला उपयोगी पडतील. आपण हा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला मंथ वाईजसुद्धा चालू घडामोडी मिळाव्या. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही मंथ वाईज करंट अफेअर्स तयार केलेले आहेत. तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा, तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.